कुर्ला बेस्ट बस अपघातातली ही एक मोठी बातमी आता समोर येते। ऑटोमॅटिक गाडी चालवण्याचा सराव नसल्यामुळे गोंधळ झाला। पोलीस चौकशीमध्ये बेस्ट चालक संजय मोरेनं हा जबाब नोंदवलाय। क्लच समजून एक्सलेटर दाबल्याची मोरेनं माहिती दिली आहे। 1 डिसेंबरला पहिल्यांदाच ऑटोमॅटिक बस चालवली अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। बसच्या तपासणीमध्ये बसचे ब्रेक्स काम करत असल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। कुर्ला बस दुर्घटनेसंदर्भातली ही एक मोठी अपडेट आहे। बस चालकानं ज्यानं हा अपघात केलेला होता, या बस चालकाचा आता जबाब नोंदवण्यात आला आणि त्याच्या चौकशीमधून ही पुढे माहिती येते। आणि या संदर्भात या बस चालकाच्या पत्नीची प्रतिक्रिया आहे, पाहूया। त्यांना पहिला ट्रेनिंग वगैरे दिलेले आहेत सर सगळ्या। त्याच्यानंतर 1 तारखेपासून ते जॉइन झालेत, की आत्ता काल गाडी हातात घेतली आणि काल ठोकले असं काही विषय नाहीये सर. उगाच त्यांच्या नावाची हे करू नका. कारण माझ्या नवऱ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे, की माझा नवरा कोणतीच अशी गाडी-बिडी ठोकू शकत नाही आणि कोणाचं हे नाही करू शकत. झालं त्याला बिचाऱ्यांना झाली नाही कंट्रोल गाडीमध्ये काहीतरी फॉल्ट असल्याशिवाय त्याशिवाय ते बोलतायत मी गाडी ट्राय करत होतो. आता टीव्हीला तर दाखवतातच आहे. पण त्यांना जर गाडी जर व्यवस्थित चढायच्या आधी पूर्ण माझे मिस्टर गाडी चेक-बिक करून चढतात सर. सगळ्या त्यांच्या वहीमध्ये तिथं लिहिलेलं असतं, काय प्रॉब्लेम असेल, फोटो काढलेला असतो.